नमस्कार. मी अभिषेक नानरकर आणि आज मी जात आहे गोरखगड येथे ट्रेकला. तर हा माझा 4-5वा सोलो ट्रेक असेल. तर पहिल्यांदाच मी या ट्रेकवरती म्हणजे गोरखगडवरती हा व्हिडिओ करत आहे. तर तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ आवडेल आणि या गडाची माहिती, कसं जायचं या संबंधीची सगळी माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे. तर पाहूया आपण हा ट्रेक कसा होतोय. मुरबाड तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण आकाराने लक्ष वेधून घेणारे 2 गड म्हणजेच मच्छिंद्रगड आणि गोरखगड. परंपरेने मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ या गुरुशिष्यांची नावे या गडाला लागली आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर नजर ठेवणाऱ्या या 2135 फूट उंचीच्या गडाच्या पायथ्याशी गोरखनाथाचे मंदिर आहे. चला तर आपण या मंदिरापासूनच गडावर जाण्यासाठी वाटचाल करूया. पाहतेपणी जय दृश्य ते अभ्यासपणी पावेनाश तू शोक करशी शब्द प्राप्तीच. हे पायथ्याशी असलेले गोरक्षनाथाचे मंदिर आणि मंदिराच्या मागच्या बाजूने गडावर जाण्यासाठीची पाऊलवाट आहे. गोरखगडावरती मुंबईवरून येण्यासाठी ठाणे, कल्याण, मुरबाड ते देहरी असं यावं लागेल. देहरी गावातील रस्त्याला लागूनच गोरक्षनाथाचे मंदिर आहे. मी स्वतः पनवेलला राहत असल्याने पनवेल, कर्जत, नेरळ, म्हसा आणि देहरी या मार्गाने आलो होतो. किल्ल्याकडे जाताना आपल्याला ठिकठिकाणी दिशादर्शक फलक पाहायला मिळतात. हा समोर दिसतो आहे तो गोरखगड आणि तशाच उजव्या बाजूला एक धुक्यात हरवलेला डोंगराचा एक कडा दिसून येतो. एका बाजूला खोल दरी आणि हिरवाईने नटलेला प्रदेश डोळ्यांचं पारणं फेडून जातो. त्याचबरोबर गडावरती खाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने स्वतःचे फूड आणि ॲटलिस्ट 2 लिटर वॉटर स्वतःसोबत ठेवावे. आणि इकडे तुम्ही वाट चुकण्याची कोणतीच शक्यता नाही आहे, कारण जी वाट आहे ती खूपच मळलेली आहे. एका साईडला दरी आहे. आय थिंक 70 डिग्री ॲक्च्युली चढाव आहे हा थोडाफार. म्हणजे जर या अँगलने तुम्ही बघितलात तर खूपच शांतता आहे इकडे आणि निसर्गामध्ये आल्याचा एक वेगळाच आनंद. आणि अशा प्रकारे आपण भटकंती करून आपल्याला ॲक्च्युली एक वेगळाच अनुभव मिळत असतो. रस्ता ॲक्च्युली वाट जी आहे ती खूपच मळलेली वाट आहे, त्यामुळे इकडून चालताना कोणत्याच प्रकारची भीती वगैरे वाटत नाही आहे. जवळजवळ 1 किलोमीटर अंतरानंतर आपल्याला काही पुरातन मंदिराचे अवशेष, पिंडी व 2 मोठे सपाट ताशीव दगड दिसून येतात. त्याचबरोबर एक मंदिर देखील पाहायला मिळते. आणि तुम्ही येथून स्पष्टपणे पाहू शकता की जो गडाचा पायथा आहे त्याच्यावरून इथून गड किती उंचावरती आहे. तर आपण आता थोड्याच वेळात गडाच्या पायथ्याशी पोहोचू आणि असेंडिंग करू. आपण आता किल्ले गोरखगडवरील गुहा पाहायला जाणार आहोत. तुम्ही इथून गुहेचं प्रवेशद्वार पाहू शकता. तर आपण आता गुहा पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि मी गुहेच्या प्रवेशद्वाराच्या इथे आहे उभा. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी कातळामध्ये कशी ही गुहा आहे. आता आपण ज्या वाटेने आलो त्या वाटेने पुन्हा किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी निघणार आहोत. गोरखगडावरील दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या आणि तिथे वरती तुम्हाला एक जे दिसतं आहे तो प्रवेशद्वार आहे. आपण आता थोड्याच वेळात वरती पोहोचणार आहोत आणि तुम्हाला काही नजारा दाखवणार आहे मी. माझ्या मागच्या साईडला काय आहे ते. आणि हे बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही पाहू शकता येथे एक कड्याचा भाग आहे इथे, जो अगदी आकाशामध्ये नाहीसा झाला आहे. तर तो आपण म्हणू शकतो की धुक्यामध्ये हरवला गेला आहे. आपण गोरखगडावरून
मच्छिंद्रगड देखील पाहणार आहोत। आणि असा हा एकदम निसर्ग असा थंडगार वारा, दुपारचे 12 वाजून गेले आहेत तरी देखील येथे जो वारा आहे तो एकदम थंडगार आहे, त्यामुळे निसर्गात आल्यावर एक प्रकारचा थकवा जाणवत नाही आहे। चला तर मग आपण या पायऱ्या चढायला घेऊ। तर पूर्णपणे अशा या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत। आता तुम्ही येथे पाहू शकता, प्रवेशद्वार आता जास्त लांब नाही आहे, तरी ते काहीच पायऱ्या राहिलेल्या आहेत। जवळजवळ 80 डिग्रीचा कोन आहे ज्याच्यामध्ये पायऱ्या आहेत, पण पायऱ्या ॲक्च्युली पातळामध्ये इतक्या अतिशय योग्य पद्धतीने कोरलेल्या आहेत की तुम्हाला पकडण्यासाठी खूप काही इथे इझिली कातळामध्ये ज्या कपऱ्या आहेत त्या मिळतात। आणि आता आपण या सर्व पायऱ्या चढून प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत। तर हे गोरखगडाचं प्रवेशद्वार आहे। चला तर मग आपण त्याच्या आतमध्ये जाऊ। वाव! आणि आतमध्ये आल्याक्षणीच एकदम थंडगार असा वारा, इकडे एक प्रकारचा मनाला थंडावा जाणवत। चला तर मग आता आपण किल्ल्यावरती थोडंफार वेगवेगळ्या ऐतिहासिककालीन वास्तू पाहू। आणि हे सगळं कातळामध्ये कोरलेलं सगळी वाटा आहेत ते आपण पाहू शकतो। अतिशय रेखीव असं बांधकाम प्राचीन काळामधून केलेलं आहे। इथे तुम्हाला एक आणि आपण या प्रवेशद्वारातून वरती आलेलो आहोत। ठिकठिकाणी या किल्ल्यामध्ये तुम्हाला या प्रकारच्या गुहा पाहायला मिळणार आहेत, ज्या पूर्णपणे कातळामध्ये कोरलेल्या आहेत। आणि आता तुम्हाला मच्छिंद्रगड दाखवत आहे मी। तर हा एक कडा आहे, त्याच्यानंतर गोरखगडाच्या बाजूला असलेला मच्छिंद्रगडाचं आपण दर्शन घेणार आहोत। तर इथून तुम्ही पाहू शकता हा मच्छिंद्रगड आहे, जो अगदी गोरखगडाच्या बाजूलाच निसर्गामध्ये एक प्रकारे डौलाने उभा आहे। गडाच्या शिखरावरती जाण्यासाठी एक प्रकाराची शिडी लावण्यात आली आहे आणि शिडीवरून वरती कडाकपारीतून कातळाच्या पायऱ्यांमधून वरती जाण्यासाठीचा रस्ता आहे। तुम्हाला या पायऱ्या चढताना अशा प्रकारे खोबण्या दिलेल्या आहेत, तर त्या खोबण्या पकडून तुम्ही इझिली या पायऱ्या चढू शकता। तर या साईडला तुम्हाला इकडे एकदम खोल अशी दरी दिसू शकते आणि या साईडला लक्ष वेधून घेणारा मच्छिंद्रगड। वरती चढून आल्यावर तुम्हाला एक कातळात कोरलेली पुन्हा एक गुहा दिसेल। तर आपण या पायऱ्या चढून वरती पोहोचलो आहोत। अजून काही पायऱ्या बाकी आहेत, चढूया आपण त्या पण। तर हे सगळं चित्र आहे आपण या सगळ्या दगडांच्या पायऱ्यावरती चढून आल्यानंतरचं। अजून काही चढायचं बाकी आहे। पाहूया किती वरती आहे अजून। हो वाव!
आणि एक आनंदाची बातमी की आपण गोरखगडाच्या टॉपवर पोचलेलो आहोत. आपण आहोत गोरखगडाच्या शिखरावरती आहोत आणि गोरखगडाच्या शिखराचा हा एक खूपच सुंदर अनुभव आहे. आणि हा मच्छिंद्रगड या अँगलने खूपच स्पष्ट दिसत आहे. या गडाच्या पायऱ्या आता उतरायला करत आहे. गडावरती जवळजवळ अर्धा तास पाऊण तास घालवल्यानंतर आता आम्ही गडावरून खाली उतरणार आहोत. तर या गडाच्या पायऱ्या तुम्हाला मी दाखवतोय. तर या 80 डिग्रीमध्ये झुकलेल्या सगळ्या पायऱ्या आहेत ज्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत. आणि या गडाच्या जवळजवळ 80-90 डिग्रीमध्ये असलेल्या या पायऱ्या आहेत. या आता आपण उतरून जाणार आहोत. आपल्याला चढायला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागले. आता आपल्याला उतरायला किती वेळ लागतो हे आपल्याला पाहावं लागेल. तर या अशा प्रकारे या काही पायऱ्या मी उतरून आलेलो आहे. आता अजून खूप साऱ्या पायऱ्या बाकी आहेत. तर तुम्ही येथे पाहू शकता की या जे तुम्हाला खालपर्यंत भाग दिसत आहे तोपर्यंत या गडाच्या पायऱ्या आहेत. तर या वरून ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्या मी चढून आता इथे उतरलो आहे. आता आपण या गडावरती ज्या गुफा आहेत ज्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत त्या पाहूया. गडाच्या वरती तुम्हाला येथे वेगवेगळी अशी पाण्याची टाकी दिसतात. प्राचीन काळामध्ये या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असेल असं या ॲक्च्युली अवशेषांवरून वाटत आहे. पण आता या पाणी खूपच दिवस साचलेलं असल्याने त्याचा कलर चेंज झाला आहे. तसंच तुम्हाला या किल्ल्यावरती वेगवेगळे असे छोटे छोटे पाण्याचे टाके तुम्हाला दिसतील. या टाक्यामध्ये पाणी नाही आहे. ओके, या टाक्यामध्ये पाणी आहे. असे किल्ल्याच्या गडाच्या या साईडला असे पाण्याचे टाके आहेत. एका साईडला तुम्हाला दरी मिळेल, त्यामुळे येथून चालताना सावधानता बाळगा. हे एक टाका आहे जे पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि दगडात कोरलेल्या गुहा आहेत. या टाक्याकडे पाहता हे अतिशय खोल असण्याची शक्यता आहे कारण याचा तळ वरून दिसत नाही आहे. आणि या गुहेमध्ये आता मी एंट्री करत आहे. तर अतिशय रेखीव असं कोरीवकाम येथे केलेलं आहे. गुहेच्या एका साईडला काही भित्तिचित्रे आढळतात. श्री दत्त आणि गोरखनाथ यांची चित्रे इथे आढळून येतात. या गडावर अशी वेगवेगळी पाण्याची अशी खूप सारे टाके आढळून येतात. या टाक्यामध्ये आता झाडं उगवली आहेत. पाणी आता दिसत नाही आहे. गडाच्या या साईडला आपण जाऊन आलो. आपण त्या बाजूला काही आहे का ते पाहूया.
तर गडाच्या या बाजूला आपल्याला काही एक गुहा आढळून येत आहे. वाव. आणि या गुहेमध्ये 2 अशी भित्तिचित्रे कोरलेली आहेत. या गडाच्या पायथ्याकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या आहेत ज्या, आणि याच्या खाली गेल्यानंतर आणखी मुख्य दरवाजाच्या नंतर त्याच्या खाली देखील पायऱ्या आहेत. तर आता आपण पोचलो आहोत गडाच्या मुख्य द्वारापाशी. तर आता मी उतरत आहे या पायऱ्या. तर आता आपण या गडावरचे खूप सारे दृश्य पाहून आलो आहोत. आणि हा दरवाजा जो आय थिंक जीर्णोद्धारामध्ये लावला आहे असं वाटत आहे. आपल्याला या पायऱ्यांवरून, दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्यांमधून आपल्याला खाली जायचं आहे. आता मी तुम्हाला खाली गेल्यावरच तुम्हाला पुढचं काही ते दृश्य दाखवेन. आणि आता आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. आणि या किल्ल्यावर खाली उतरून आता या सपाट भागावर मी आलो आहे. आता आपल्याला जवळजवळ गोरखनाथ मंदिरापर्यंत चालायचंच आहे. तर काही छोटेसे चढाव आणि खूप सारा उतरडीचा भाग फक्त आपल्याला आज डिसेंडिंग करताना येणार आहे. अशा प्रकारे आपल्या सुपरफास्ट असे डिसेंडिंग स्पीडने काहीच मिनिटात आपण पायथ्याशी असलेल्या मंदिरापाशी पोचलो आहोत, जे आहे गोरखनाथ मंदिर.